आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ये वाघमारे लई महागात पडेल. ह्याचा हिशेब व्याजासकट वसूल करत असते ही मम्मी साहेब. पोलीस आता आणि काय केलं असेल सत्यदादानं? तेच पहिल्यांदाच बघतोय इथं पोलिसाची गाडी. मी काय म्हणतोय, सत्यदादा तर घरात नाही. मम्मी साहेबांनी पकडाय तर पोलीस नसतील ना आलं? अरे मला काय माहिती. काय झालं हिला? का घेऊन चाललेत पोलीस? बघा ना कसे पोलीस मम्मी साहेबांना घेऊन चाललेत. आता किती वर्ष त्यांना जेलात ठेवतायत काय माहिती. ये सपने माझ्या शेजारच्या पाजारच्या कॉलनीतल्या लोकांना, माझ्या मैत्रिणींनो, ह्यो प्रसंग ध्यानात ठेवा. तुमच्या समद्यांच्या हक्कासाठी रात दिस करणाऱ्या सत्यदादाच्या आईला, मम्मी साहेबाला, मायाताई सुर्वेला पुन्हा एकदा पोलिसांची दडपशाही सहन करावी लागते आहे. पण तुम्ही घाबरू नका. आपल्या हक्काच्या स्वाभिमानाच्या अडकून येत असल तर आपण काय करतो ही चांगलंच माहिती आहे तुम्हाला. ह्यांच्याकडे कायदा असेल तर माझ्याकडे तुमच्या समद्यांचं प्रेम आहे. आजवर तुरुंगात लई नेता क्रांतिकारी गेले आणि वापस आले. मी बी तशीच जाईल आणि परत येईन, परत येईन, परत येईन. टाळ्या. भारती मॅडम, तू इथं काय काय झालंय काय नेमकं? अहो काका, एका विवाह संस्थेच्या ऑफिसाची तोडफोड केली मॅडमनी, त्यामुळे अटक करतोय. अगं काय गरज होती ही नुसती उठाठेव करायची? तुला किती वेळा मी सांगितलंय, एकदा तरी ऐकत जा ना माझं. आता जे काय केलंय त्याचे परिणाम तर तुला भोगावेच लागणार. हो चित्रकार, तुम्ही आधी ठरवा कुणाच्या बाजूने येते. आणि सत्ताच्या बायकोला एवढं पोलीस वडून येतात आणि तुम्ही तरी बी प्रवचन देत बसा. काका, तुम्ही सत्याचे वडील आहात का? दुर्दैवानी हो. सॉरी काका, पण वरून ऑर्डर दिलत, आम्हाला नियमानं वागायला लागते.
अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? तू तुझं काम करतेस, तुझी ड्युटी बजावतेस. घेऊन जाईल मी, येतो मागून पोलीस स्टेशनला. जा तुम्ही. आम्ही पण येणार मम्मी साहेबांसोबत. आम्हाला बी बघायचे जेल कसं असते ती. चल चल लवकर गाडीत बसू, जेल कसं आहे बघू. चल चल. हा ठीक आहे ताई करतो आवरा लवकर लवकर आवरा. तात्या साहेब येतील एवढ्यात. अरे हो, नीट झालं ठेवा सगळं जरा. बांधून. कसं ठेवलंय सगळं? स्वस्तिक काढा की स्वस्तिक राहिले व्यवस्थित त्याच्यावर स्वस्तिक कर काढा जरा. सगळं. बाकी तयारी झाल्या ना व्यवस्थित सगळी? लावा 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 लवकर बांधा बांधा. ए झाले का बुरून? सगळं बुरून झालंय का? तात्या साहेब एवढ्यात येतील हं? सगळं व्यवस्थित पाहिजे. ओके म्हणजे सगळं पाहिजे. तात्यासाहेब येत आहेत. तात्यासाहेब येतात. तात्यासाहेब येतात. सत्या तात्यासाहेब येतात. तात्यासाहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं तात्यासाहेबांचं. नमस्कार. अरे काय तात्यासाहेब आज गुढीपाडवा आहे ना, हा कोडाधोडाचा दिस, नवीन वर्षाचा पहिला दिवस. हा. त्यामुळं तुमच्या हस्ते गरिबांची मदत होईल, त्यांचा पण दिवस आनंदानं सुरू होईल म्हणून हे सगळे केलंय. वा कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेबांना विनंती आहे की त्यांच्या शुभ हस्ते गुढी उभी करावी. सर ये या तात्यासाहेब. तात्यासाहेबांना विनंती आहे की त्यांच्या बहुमूल्य मौल्यवान अशा 2 शब्दामध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. साहेब हा 2 शब्द बोलायचे भाई मी. तुम्ही एवढं सगळं केलं आणि त्याच्यावर मी फक्त 2च शब्द बोलायचे भाई. अहो ह्याच्यासाठी 2000 शब्द सुद्धा कमी पडतील. अतिशय गरिबी दिवस काढले, एकदम खडतर परिस्थिती, पण हिंमत नाही आम्ही. गरिबी जन्मना गुन्हा नाही, कारण ते आपल्या हातातच. पण गरिबीत मरणं हा मात्र गुन्हा आहे. आज तुम्हा गोरगरीब जनतेसाठी आम्हाला हे सगळं करता आलं, तुमची सेवा करता आली, तेवढं भाग्य आहे माझं. आज तुम्ही माझ्या या गरिबाच्या झोपडीत आलात, मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला शब्द देतो, ही माझी गरिबाची झोपडी कायम तुमच्यासाठी उघडी असणार. आज नवीन वर्षाच्या दिवशी या लाडक्या कार्यकर्त्यानं हे सगळं नियोजन केलं. किती छान नियोजन केलंय.